गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर माझे व्लॉग्स नाही येत आहेत खूप दिवसांपासून, बिकॉज मला काही कॉन्टेंटच नाही भेटलं आणि असं काही ओकेशन नव्हतं आला आणि एक्झामची प्रिपरेशन पण चालू आहे. तर आज मी व्लॉग काढते बिकॉज आज आम्ही चाललो आहे मांडर देवीला कालूबाईचं दर्शन घेण्यासाठी. अँड बघूया आमची जर्नी कशी होते. तर तुम्ही आमच्यासोबत एंडपर्यंत नक्की राहा या ब्लॉग. देव माते की शीतला देव माते की गणपती बाप्पा मोरया. फॉग बघा, फॉग फुल खालपर्यंत आले आहे. तर फूड कार्निवल मध्ये नाश्ता करायला, ब्रेकफास्ट करायला. आम्ही नाश्ता करून निघालो आणि आता आम्ही डायरेक्ट जाऊ मांडर देवी. पोचणारच होतं, आम्हाला तेवढ्यात लागलेली आहे ट्रॅफिक. ट्रॅफिक मधनं आम्ही सुटलेलो आणि आता 25 किलोमीटरने आमचा घाट चालू आहे. मग आम्ही घाट चढून पोहोचू इथे. मी घाट चढतोय. गाइस, क्लायमेट खड्डे खूप. म्हशी ते पण दिसते पण हे सरकार अंडरटेकिंग. आता आम्ही पोचलोय. खूप वर चढावं लागेल असं बोलतायत सगळे. जर आता आम्ही बसनी वरती गेलो तर मग जास्त चढायला नाही लागणार, बट जर इथून आम्ही चढत गेलो तर खूप जास्त लांब जाते. बसनीच चाललो आणि एकतर गर्दी पण आज खूप आहे. बसनीच चाललो आहे बिकॉज एवढं चढत जाणं खाऊ नाही आहे. आम्ही पोचलोय मांढर देवीच्या गडावर. ज्या बसमधनं आलो ते बस फुल झालेली, तर यशदादा आणि नानांना जागा नाही भेटली, तर आता दुसऱ्या बसमधनं येत आहे. तोपर्यंत आम्ही इथे फिरतो थोडं. त्याला गावाला लावलेलं आहे दादा दादा बोलून. गर्दी आहे, खूप गर्दी आहे इथे. तर आम्ही VIP पास घेतोय. वासुदेव भेटलेले आहेत आम्हाला आता. आई पुष्पा भंडार इकडे सगळं खूप भारी सामान भेटतं. आम्ही नेहमी इथूनच घेतो. असं टाक.
फायनली आमचं दर्शन झालंय. काहीच अलाउड नव्हतं व्हिडिओ घेणं वगैरे. मला असं लाईक घेता पण नाही आलं. मी घेतलाय शॉर्ट घेतला एक तो मी टाकेन एडिटिंग करताना. परत बसमध्ये बसू आणि आमच्या गाडीपर्यंत जाऊ, मग तिथून डायरेक्ट घरी. आता आम्हाला हा मोबाईल नव्हता भेटत. मम्मीने स्वतःकडे ठेवलेला आणि मला सांगते तू ब्लॉग काढ ती तुझ्याकडे फोन आहे. 2 मिनिटं एकदम सिरियस सिच्युएशन नंतर आम्ही बाहेर निघलो. तेव्हा यश तर काय करतोय तू? मी खातोय ना शेंगदाणे. आहा. दर्शन झाल्यानंतर पाऊस आला. आम्ही जेव्हापर्यंत दर्शन घेतलं तेव्हा पाऊस नव्हता आला. नाचतानाचा रिव्हर्स मोड चालू का झाला? घेत आहेत रक्षा बघतोय गाईसाठी. आईला आणि यश दादाला. यश दादा गळ्यात बांध. बायात पण बांधतात बायका पुऱ्या. तर आता आम्ही आलो लंच करायला विठ्ठल वेज हॉटेलमध्ये. दाल तडका. आणलेली आठवण. गाईज आता आम्ही घरी आलो आहे. मी आल्या लगेच अभ्यासालाच बसलेली बिकॉज माझा होमवर्क होता. रिमेनिंग वर्क होता तो कंप्लीट करत होती. हा व्लॉग मी आता इथेच एंड करते बिकॉज मी खूप थकली आहे. आता मी जेवण झोपणार आहे. थकली आहे गाईज खरंच. अँड जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच अजून व्लॉग्स बघण्यासाठी. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.